नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता रजा नियम घेऊन आलेलो आहे. राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध रजा कालावधीमध्ये या प्रमाणात वेतन मिळेल. जाणून घ्या सविस्तर नियमावली काय आहे ते. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. आपण व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता जरा जिल्ह्याचं नाव कळवा, मला बरं वाटेल. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा, नंतरच कमेंट करा. थँक्यू. तर बंधूंनो, महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या रजा मिळत असतात. यामध्ये अर्जित, अर्धवेतनी, परिवर्तित, असाधारण, प्रसूती, गर्भपात अशा प्रकारच्या रजा अनुज्ञेय होत असतात. सदर रजा कालावधीमध्ये कर्मचाऱ्यास कोणत्या प्रमाणात वेतन अनुज्ञेय होते या संदर्भातील सविस्तर रजा नियमावली याप्रमाणे. असाधारण रजा म्हणजे या कालावधीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारचे वेतन अदा करण्यात येत नाहीत, परंतु स्थानिक पूरक भत्ता, घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात येते. सदरची रजा ही अर्जित रजा शिल्लक नसल्याने घेतली जाते. 2. अर्जित रजा. अर्जित रजा कालावधीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यात अर्जित रजेवर जाण्याच्या लगतपूर्व मिळणाऱ्या वेतनाच्या दरानेच वेतन अदा करण्यात येते, कारण अर्जित रजा ही कर्मचाऱ्यांच्या खाती प्रतिवर्षी साठवणूक करण्यात आलेली असते. 3. अर्धवेतनी रजा. अर्धवेतन रजा किंवा अनअर्जित रजा या कालावधीमध्ये कर्मचारी रजेवर जाण्याच्या अगोदर जे वेतन मिळत होते त्या वेतनाच्या निम्म्या दराने वेतन जाहीर करण्यात येते. रजा वेतन नियम 70(2) नुसार अर्धवेतन रजा अदा करण्यात येते. सदरची रजा अर्जित शिल्लक नसल्यास अदा करण्यात येते. 4. परिवर्तित रजा. परिवर्तित रजा कालावधीमध्ये कर्मचारी रजेवर जाण्याच्या पूर्वी मिळणाऱ्या वेतना इतके वेतन रजा कालावधीमध्ये मिळते. रजा नियम 70(3) नुसार आहरित करण्यात येते. 5. गर्भपात, प्रसूती रजा. कायम सेवेत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला सदरची रजा मिळत असते. सदर महिला कर्मचाऱ्याने प्रसूती किंवा गर्भपात रजा कालावधीमध्ये रजेवर जाण्याच्या अगोदर त्या प्रमाणात वेतन मिळत होते त्या प्रमाणात वेतन मिळते. तर हे होते मित्र हो रजा कालावधीमध्ये मिळणाऱ्या वेतनाच्या नियमाबद्दल माहिती. तर आणि इतक्या प्रकारच्या रजा आपल्याला मिळू शकतात. तर माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. काही अडचणी असतील, कुणाचे काही वेतन भत्ते शिल्लक असतील तर ते तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता. चला परत भेटूया अशाच एका माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. जय महाराष्ट्र.